अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका आदिवासी विद्यार्थ्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती। तर या निवासी शाळेत काही विद्यार्थ्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला होता। यापैकी 7 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत आणि या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय आहे। शाळा प्रशासनाने खरं तर आता विद्यार्थ्यांना उपचारासाठी तात्काळ तालुक्यात आता त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल केलेला आहे। पाहूया त्यावरच लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। विषबाधेमुळे आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू। अमरावतीतील महर्षी पब्लिक स्कूल पुन्हा वादात। एका प्रकरणात या शाळेची मान्यता केली होती रद्द। अमरावती शहरातील नामांकित महर्षी पब्लिक स्कूलमध्ये मेळघाट मधील कारंजखेडा येथील 11वीत शिकणारा राजेश बेटेकर याचा जेवणातून विषबाधा झाल्याच्या संशयाने मृत्यू झाला। त्यामुळे पुन्हा एकदा आदिवासी विद्यार्थी आश्रमशाळेत असुरक्षित आहेत हे स्पष्ट झालं। या संदर्भात अमरावती जिल्ह्यातील आदिवासी संघटना नेते आक्रमक झाले आहेत। वादग्रस्त महर्षी पब्लिक स्कूल इथे आदिवासी नेते मन्ना दारशिंबे आणि अर्जुन युवनाते यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेवर अनेक धक्कादायक दावे केले आहेत। शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। संस्था चालकावर गुन्हे दाखल करून शाळेची मान्यता रद्द करा, अन्यथा 20 तारखेपासून जन आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला। तर या विरोधात नागपूर हायकोर्टात याचिका दाखल करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया आदिवासी नेत्यांनी दिली आहे। जोपर्यंत इथच्या जे संस्था चालकावर गुन्हा दाखल होत नाही, अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू राहीन। आंदोलन येणाऱ्या काळात आम्ही आंदोलन करणार आणि संबंधित संस्था चालकाच्या मान्यता रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करणार। आदिवासी विभागांनी कोर्टासमोर व्यवस्थित आपली बाजू मांडली नाही, म्हणून ही शाळा अजून सुरू झालेला आहे आणि अजून असंच सुरू राहिलं असेल तर अजून काही विद्यार्थ्यांचे जीव जाणार हे अजिबात आम्ही खपून घेणार नाही। येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। मानसिक गुलाम करण्याचं काम या संस्था चालकांनी सुरू केलेलं आहे, आदिवासी विकास विभागाने सुरू केलं आहे। त्याच्या विरोधात आम्ही आता तीव्र निषेध करतो आणि या संस्था चालकावर गुन्हे दाखल झाले नाही आणि या संस्था चालकाची नामांकन रद्द झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अपर आयुक्त कार्यालयासमोर आम्ही जन आंदोलन करू हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। शाळा नेहमीच वादात। 2021 मध्ये शाळेच्या फी संदर्भात 10वीच्या गुणपत्रिकेचे प्रकरण। 2021 मध्ये विद्यार्थ्याने पूर्ण प्रवेश फी न भरल्याने त्याच्या गुणपत्रिकेत 52% गुण दिले। 2022 मध्ये 12वी मध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी झाले होते नापास। 2022 मध्ये अप्पर आदिवासी आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी शाळेचा निधी 50% आणला होता। आदिवासी विद्यार्थी आणि शहरातील विद्यार्थ्यांना वेगवेगळे शिकवत असल्याचा आरोप। शाळेत वेळेवर आणि चांगले जेवण मिळत नसल्याचा आरोप। कंटाळून विद्यार्थ्यांनी केले होते पलायन। एका प्रकरणात या शाळेची मान्यता झाली होती रद्द। काही दिवसांपूर्वी गडचिरोलीच्या आदिवासी आश्रम शाळेमध्ये सर्पदंशाने 3 चिमुकल्या आदिवासी विद्यार्थिनींचा झालेला मृत्यू। मेळघाटमध्ये 4 आदिवासी आश्रम शाळांमध्ये अन्नातून झालेली विद्यार्थ्यांना विषबाधा आणि आता अमरावतीच्या नवसारी भागात असलेल्या वादग्रस्त महर्षी पब्लिक स्कूलमध्ये एका आदिवासी विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू। या सर्व घटनाक्रम पाहून आदिवासी विद्यार्थी सुरक्षित आहेत की नाही हा सवाल उपस्थित झालाय। खाना खाया, सोया, फिर बुखार जैसा आया, पेट दुखने लग गया, दर्द, उल्टी, फिर सोया ही एक से सबको बुखार आ रहा। फिर सिकरूम में हमको जमा किया और फिर इधर हॉस्पिटल में लेके आए। अमरावतीच्या नवसारी भागात असलेली महर्षी पब्लिक स्कूल ही नामांकित शाळा सरकारच्या आदिवासी विभागाच्या कोट्यवधी रुपयांच्या अनुदानावर चालते। आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावं, इंग्रजी माध्यमात त्यांची प्रगल्भता वाढावी यासाठी या शाळा चालवल्या जातात। मात्र ही परिस्थिती पाहिली तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळतं। 15 अगस्त के दिन खाना खाए, खेला, फिर चक्कर आने जैसे लगने लग गया, फिर मैं सोया, फिर वोमिटिंग होने लग गया, फिर बुखार जैसे लगने लग गया, फिर इधर शाम को इधर आया। फिर हॉस्पिटल में किन्होंने एडमिट किया? 4 जन एडमिट हुआ
और एक जन आया, अभी 5 जन हो गया। मैडम ने ऑटो किया और हमको पहुंचाया यहाँ पे। एक डॉक्टर से पूछा क्या हो गया, कैसा ऐसा हो गया, तो उन्होंने बोला, खाना खाया 15 दिन, अब क्या खाया, खीरा खाया, चावल खाया, क्या क्या खाया, उससे फिर उनका पेट दर्द होने लगा। यहाँ पे किसने एडमिट किया बच्चों को? मैडम ने किया स्कूल। जेव्हा लोकशाही मराठीची टीम या शाळेत गेली तेव्हा या शाळेच्या किचन मधलं भीषण वास्तव समोर आलं. अत्यंत अस्वच्छ परिसरामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना जेवण बनवून दिलं जातं. तिथे स्वच्छता अजिबात नाही. एकाच ताटात 2 विद्यार्थी जेवत असल्याचंही समोर आलं आणि हीच परिस्थिती या संपूर्ण विषबाधेच्या घटनेला कारणीभूत असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसोबत भेदभाव करून त्यांना वेगळे शिक्षण दिलं जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे या शाळेची मान्यता रद्द करून व्यवस्थापकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. या संपूर्ण घटनेनंतर अप्पर आदिवासी आयुक्त संदीप गोलाईत यांनी या शाळेची पाहणी केली असता शाळेत असलेल्या सीसीटीव्हीचा डेटा नाही आणि किचनमध्ये अस्वच्छता आढळली असल्यामुळे संपूर्ण चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा संदीप गोलाईत यांनी दिला. 15 तारखेला ज्या 2 मुलांना त्यांनी दवाखान्यात दिलं त्यांना लगेच 16 तारखेला सगळ्या डिस्चार्ज मिळाला, परंतु 16 तारखेला अजून बाकीच्या मुलांना 4 मुलांना त्रास होत होता. त्यांना आता ते दवाखान्यात सध्या ऍडमिट केले. मी मुलांशी चर्चा केली. मुलांनी पण मला तेच सांगितलेले की आम्ही यांना आपले जे समजते ते कर्मचारी होते तिथले नर्स त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि पण त्यांनी त्याच्यावरती उपचार केला आणि असं मुलांचं म्हणणं आहे. आता त्या अनुषंगाने अजून डिटेल इन्क्वायरी आपली सुरू आहे. झालेली घटना दुर्दैवी आहे, तर त्याच्या अनुषंगाने योग्य कारवाई करून जे काय असेल ते प्रशासकीय कारवाई नक्कीच त्याच्यावर केली जाईल. या वादग्रस्त महर्षी शाळेमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. एका विद्यार्थ्यावर शासनाचा आदिवासी विभाग दरवर्षी 70,000 रुपये खर्च करते. मात्र ना धड जेवण चांगलं मिळतं ना राहण्याची चांगली व्यवस्था आहे. वादग्रस्त घटनाक्रम होऊनही शाळा व्यवस्थापनाने हे आरोप फेटाळून लावले. इतर जे आहे 450 विद्यार्थ्यांना कुणाला काही अडचण नाही पडलेली आहे आणि विषबाधा असं काही प्रकार झालेला नाही. जर असतं तर 450 पैकी कमीत कमी 40 लोकांना तरी ते दिसलं असतं. हे आपले 4-5 लोकांना मध्ये जे आलंय त्यांना आपण ऍडमिट केलेलं आणि त्याच्याची माहिती हे घेत असताना त्यांना ते घरचं काही चुडा किंवा काहीतरी असं होतं म्हणे. ते लोकांनी ते विद्यार्थ्यांनी 4-5 ते एका गावातले आणि एका वर्गातले आणि सोबतचे मित्र आहे त्याने ते आपसात शेअर करून ते खाल्लेलं होतं. त्यामुळे पण काही असू शकतं. वारंवार धक्कादायक प्रकरणे या अमरावतीच्या महर्षी पब्लिक शाळेत घडूनही या शाळेवर ठोस कारवाई का होत नाही? या शाळेच्या व्यवस्थापनामागे कुणाचा हात? असे सवाल आता उपस्थित झाले आहेत. त्यामुळे आदिवासी संघटनांनी कारवाईची मागणी केली. त्यांच्या मागणीवर खरंच गांभीर्यपूर्वक विचार सरकार करणार का याकडे लक्ष लागलं आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.